सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश. चिल्ड्रन, डू यू नो व्हॉट इज नॉवेल? मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का नॉवेल म्हणजे काय? नॉवेलला मराठीमध्ये कादंबरी असे म्हणतात. हॅव यू इवर रीड एनी नॉवेल? कधी तुम्ही कोणती कादंबरी वाचलेली आहे का? टुडे we are going to learn a very interesting lesson, Journey to the West. This is actually a novel. This novel is from classic Chinese literature. It was written in 7th century by Yuan Chang. In this lesson, we are going to learn about an epic novel with the title Journey to the West and its most popular character Sun Wukong or Monkey King. First of all, we have to read the lesson line by line and then I will explain. When we read the story Journey to the West, we naturally start thinking about a journey to Western countries like England and America. जर्नी म्हणजे प्रवास, वेस्टर्न म्हणजे पाश्चिमात्य. टर्म्स या शब्दाचा अर्थ इथं आपण संज्ञा किंवा शब्द असा घेतो. वेन वी रीड द स्टोरी जर्नी टू द वेस्ट म्हणजे वी नॅचरली स्टार्ट थिंकिंग अबाउट अ जर्नी टू वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका. पश्चिमेकडील देशाचा प्रवास हे शब्द आपण वाचतो तेव्हा आपण स्वाभाविकपणे इंग्लंड अमेरिकासारख्या पश्चिमेकडील देशांच्या प्रवासाचा विचार करू लागतो. बट वेस्ट इज रिलेटिव्ह टर्म, पण पश्चिम या शब्दाचा अर्थ सापेक्ष आहे. फॉर सेंच्युरीज टू अवर ईस्ट वी आर द वेस्ट. आपल्या पूर्वेकडील देशाच्या दृष्टीने आपण पश्चिमेकडे आहोत. धिस पर्टिक्युलर journey that we are going to read about was actually a journey from China to our own country. आपण आता ज्या विशिष्ट प्रवासाबाबत वाचणार आहोत तो वस्तुतः चीनपासून आपल्या देशापर्यंतचा प्रवास होता. It was made by famous 7th century traveler युआन चॉंग. 7व्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन चॉंग याने हा प्रवास केला होता. इन दोज डे ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क. त्या दिवसामध्ये चीनमधून भारतापर्यंतचा प्रवास करणे हे काही सोपे काम नव्हते. वन हॅड टू ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ मैल्स ऑन फूट और हॉर्सबॅक, क्रॉसिंग डेझर्ट, क्रॉसिंग स्नो-क्लॅड्स माउंटन्स, क्रॉसिंग स्ट्रेंज unfamiliar region, using road where bandits and robbers roamed. Who would do it? पूर्वीच्या काळी हजारो किलोमीटरचा प्रवास हा पायी किंवा घोड्यावर बसून करावा लागत असे. क्रॉसिंग डेझर्ट म्हणजे वाळवंटे ओलांडत, क्रॉसिंग स्नो क्लॅड्स माउंटन्स म्हणजे हिमच्छादित पर्वत ओलांडत, क्रॉसिंग स्ट्रेंज चमत्कारिक अँड अनफॅमिलियर रिजन म्हणजे अपरिचित रिजन म्हणजे इथं प्रदेश, अपरिचित प्रदेश, युझिंग रोड्स वेअर बँडिट्स अँड रॉबर्स रोम. बँडिट्स या शब्दाचा अर्थ येथे दरोडेखोर असा होतो. त्या काळी चीनमधून भारतापर्यंत प्रवास करणं हे काही सोपं काम नव्हतं. वाळवंटे ओलांडत, हिमच्छादित पर्वत ओलांडत, चमत्कारी किंवा अपरिचित प्रदेश तुडवत आणि जिथे डाकू फिरतात किंवा लुटारू फिरतात, दरोडेखोर असतात अशा रस्त्यांवर हजारो मैलांचा प्रवास पायी किंवा घोड्यावर बसून करावा लागत असे. हू वुड डू इट बट युआन चॉंग हॅड अ ड्रीम. कोण करणार हे? पण युआन चॉंग याचे हे एक स्वप्न होते. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. इथे स्क्रिप्चर या शब्दाचा अर्थ धर्मग्रंथ किंवा पवित्र ग्रंथ असा होतो. भारतातून बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ
चीनमध्ये आपल्या मातृभूमीत नेण्याची त्याची ती इच्छा होती. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. इथे पिलग्रिमेज या शब्दाचा अर्थ तीर्थयात्रा असा होतो. तीर्थयात्रा त्याच्यासाठी जणू काही ही एक धार्मिक यात्रा किंवा तीर्थयात्राच होती. युआन चॉंग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी युआन चॉंगने हा प्रदीर्घ आणि खडतर प्रवास हाती घेतला होता. For 17 long years he kept on traveling, suffering many hardships on the way. मार्गात कष्ट उपसत 17 वर्षाचा प्रदीर्घ प्रवास तो करीत राहिला. He traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range, and on along the Silk Road through regions that we are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan before he came to India. He traveled across the Gobi Desert. गोबी डेझर्ट म्हणजे गोबीच्या वाळवंटामधून त्याने प्रवास केला. देन अलॉंग द टीन शान माउंटन रेंज, टीन शान या पर्वतरांगांमधून त्याने प्रवास केला. त्याचबरोबर प्रदीर्घ अशा रेशीम मार्गावरून त्याने प्रवास केला आणि सध्या किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान म्हणून ज्ञात असलेल्या प्रांतातून सुद्धा त्याने प्रवास केला आणि भारतात त्याने विविध ठिकाणी प्रवास केला. In India, he traveled so many parts and gathered many important manuscripts. अशा सर्व ठिकाणी प्रवास करत तो भारतामध्ये आला. भारतात देखील त्याने विविध ठिकाणी प्रवास केला आणि बरीचशी महत्त्वाची त्याने हस्तलिखिते जमा केली. The way back home was also equally difficult. परतीचा प्रवासही तितकाच खडतर होता. But Yuan Chong managed to reach China safely along with the scripture. पण या जमवलेल्या हस्तलिखितांबरोबर चीनला सुरक्षितपणे पोहोचवणे त्याला ते साधले. This was a great achievement. हे एक महान यश होते. It was almost unbelievable. Unbelievable म्हणजे अविश्वसनीय. ते जवळजवळ अविश्वसनीय होते. So much so that people thought that the god and supernatural powers had helped Yuan Chong in his quest. इथे सुपरनॅचरल पॉवर्स म्हणजे दैवी शक्ती आणि क्वेस्ट या शब्दाचा अर्थ होतो दीर्घकाळ चालणारा प्रवास. त्यांनी हे केलेलं कार्य हे जवळजवळ अविश्वसनीय होतं आणि हे इतकं अविश्वसनीय की देवांनी आणि दैवी शक्तींनीच युआन चॉंग याला शोधामध्ये सहाय्य केले असे लोकांना वाटले. These gave rise to many interesting folk tales. आणि या विश्वासातूनच बऱ्याच गमतीदार लोककथा जन्माला आल्या. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about his famous pilgrimage. आणि काही शतकानंतरनं या प्रसिद्ध यात्रेबद्दल पश्चिमेकडील प्रवास या नावाची एक महाकादंबरी लिहिली गेली. The novel made use of many of the folk tales. The novel and the story in it are still very popular. आणि या लोककथांमधील बऱ्याचशा कथांचा या कादंबरीमध्ये उपयोग करण्यात आला आणि ही कादंबरी आणि तिच्यातील कथा अजूनही खूप लोकप्रिय आहेत. ऑफ द होली मॉन्क. इथे डिमन्स या शब्दाचा अर्थ होतो राक्षस किंवा भूत. इव्हिल पॉवर्स म्हणजे दुष्ट शक्ती. गॉबल म्हणजे इथे बकाबका खाणे किंवा मारणे आणि मॉन्क म्हणजे साधू किंवा संत. The novel tells us that there are many demons and evil powers who are eager to kill
ही कादंबरी आपल्याला असे सांगते की या पवित्र साधूला ठार करण्यासाठी आणि त्याचा चट्टामट्टा करण्यासाठी किंवा त्याला मारण्यासाठी, त्याला खाण्यासाठी कित्येक राक्षस आणि दुष्ट शक्ती असतात. हू वूड सेव्ह हिम? मग ह्याचा बचाव कोण करणार? हू वूड व्हॅनिश द डिमन्स? या भूतांना कोण मारणार किंवा या राक्षसांना कोण मारणार? वेल, द व्हॅनियन ड्युटी, हू इज द गॉडेस ऑफ मर्सी, हॅज सीन टू दॅट. इथे गॉडेस ऑफ मर्सी म्हणजे दयेची देवता, तिचं नाव व्हॅनियन ड्युटी हे आहे आणि तिनं हे काम हाती घेतलेलं आहे. शी हॅज असाइन दिस टास्क टू 3 स्पेशल पीपल. तिनं हे काम 3 विशेष व्यक्तीकडे सोपवलेलं आहे. सन उकॉंग ऑर द मंकी किंग म्हणजे माकडांचा राजा, जू बज्जी और पिक्सी, जू बज्जी आणि पिक्सी, आणि शा उजिंग और सँड प्रिस्ट. शा उजिंग और सँड प्रिस्ट म्हणजे धुळीचा साधू. या 3 व्यक्तीकडे व्हॅनियन ड्युटी, हू इज द गॉडेस ऑफ मर्सी, या दयाच्या देवतेने या तिघांवरती हे काम सोपवलेलं आहे. इथे असाइन म्हणजे सोपविणे. नाव दीज 3 कॅरेक्टर्स आर नो संत. आता या 3 व्यक्ती म्हणजे काही संत नव्हेत. इन फॅक्ट दो दे ऑल हॅव सुपरनॅचरल पॉवर्स, दे आर नोन ट्रबल मेकर्स. खरे तर या सगळ्यांकडे जरी दैवी शक्ती असल्या तरी हे उपद्रवी म्हणून ज्ञात आहेत. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. आणि त्यामुळे देवांनी या तिघांना सुद्धा स्वर्गातून हकलून दिलेले आहे. हावेवर द काइंड ड्युटी व्हॅनियन हॅज ऑफर्ड ईच ऑफ देम 1 मोर चान्स. पण दयाळू देवता ग्वानियन हिने या तिघांपैकी प्रत्येकाला आणखीन एक संधी दिलेली आहे. इफ यू हेल्प द होली मॉन्ग इन हिज पिल्ग्रिमेज टू इंडिया, इफ यू यूज युअर पॉवर्स फॉर हिज गुड वर्क, देन यू मे रिटर्न टू हेवन. देवता त्या तिन्ही साधूंना म्हणते की या पवित्र तिघांना म्हणते की या पवित्र साधूच्या भारत यात्रेत तुम्ही जर त्याला सहाय्य केले आणि या सत्कार्यासाठी तुम्ही जर आपल्या शक्तीचा प्रयोग केला तर तुम्ही कदाचित स्वर्गात परताल. इथं हेवन या शब्दाचा अर्थ स्वर्ग असा आहे. दॅट इज वाय द 3 कॅरेक्टर्स हॅव ॲग्रीड टू बी युआन चॉंग्स डिस्पल्स अँड टू हेल्प युआन चॉंग इन हिज डिफिकल्ट जर्नी. इथे डिस्पल्स या शब्दाचा अर्थ शिष्य असा होतो. त्यामुळेच युआन चॉंग याचे शिष्य होणे आणि त्याच्या खडतर प्रवासात त्याला सहाय्य करणे याला या तिघांनीही मान्यता दिली आहे. अँड इनफ दे हॅव मेनी थ्रिलिंग, एक्साइटिंग अँड समटाइम्स ह्युमरस ॲडव्हेंचर्स ऑन द वे टू द होली लँड इंडिया. इथे थ्रिलिंग म्हणजे थरारक आणि एक्साइटिंग म्हणजे मनामध्ये खळबळ उडवून देणारे, समटाइम्स ह्युमरस म्हणजे गमतीदार. आणि हे नक्कीच की भारताच्या पवित्र भूमीच्या मार्गावर त्यांना कित्येक थरारक आणि मनामध्ये खळबळ उडवून देणारे आणि कधीकधी गमतीदार साहसे करावी लागलेली आहेत. ॲडव्हेंचर्स म्हणजे साहस करणे. द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिस्पाइल्स इज सन उकॉंग. या 3 शिष्यापैकी सर्वात शक्तिशाली हा सन उकॉंग आहे. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्राऑर्डिनरी. एक्स्ट्राऑर्डिनरी या शब्दाचा अर्थ असामान्य असा होतो. ही वॉज बॉर्न व्हेन विंड्स ब्ल्यू ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लावर फ्रूट माउंटन. इथे फ्लावर फ्रूट माउंटन म्हणजे पुष्प फल पर्वत असा या शब्दाचा इथे अर्थ होतो. म्हणजे त्याचा जन्म पुष्प फल पर्वतावरील दगडी अंड्यावरून जेव्हा वारे वाहत होते त्यावेळेस त्याचा जन्म झालेला आहे. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरन्स वे. तो स्वतःमध्ये 72 वेगवेगळ्या मार्गांनी रूपांतर घडू शकतो.
Not only that, but he can also transform each of his hair strands into any living or non-living things of his choice. इथे स्ट्रेंट या शब्दाचा अर्थ एक केस असा होतो. इतकेच नाही तर तो आपल्या प्रत्येक केसाचे स्वतःला पाहिजे त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूमध्ये रूपांतर करू शकतो. हिज ॲज यू विश गोल्ड बँडेड कडल इज ऑल्सो मॅजिकल. इथे कडल या शब्दाचा अर्थ सोटा असा होतो. गोल्ड म्हणजे सोन्याचा आणि विश म्हणजे इच्छाकारी, म्हणजे त्याच्याजवळ सोन्याचा पट्टा असलेला इच्छाकारी सोटा हा जादूचा आहे. Can grow as big as a pillar supporting the sky, but at other times it becomes as tiny as needles. इथं पिलर या शब्दाचा अर्थ खांब किंवा स्तंभ असा होतो. तो आकाशाला आधार देणाऱ्या स्तंभा एवढा मोठा होऊ शकतो, पण इतर वेळी तो सुई एवढा छोटा देखील होतो. Then the monkey king just stuck इट अवे बिहाइंड हिज इयर. आणि मग हा मंकी किंग म्हणजे वानरांचा राजा तो आपल्या कानामागे खोचून ठेवतो. सन वुकॉंग कॅन ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर इन जस्ट वन सोमर सॉल्ट. म्हणजे केवळ एक कोलांटी उडी मारून सन वुकॉंग हा हजारो किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकतो. ही कॅन वॉक थ्रू फायर, ट्रॅव्हल अंडर वॉटर अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. तो फायर म्हणजे तो अग्नीतून प्रवास करू शकतो. ट्रॅव्हल अंडर वॉटर म्हणजे तो पाण्याखालून प्रवास करू शकतो. आणि फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल आणि त्याच्या इच्छेनुसार तो कोठेही उडत जाऊ शकतो. हिज बॉडी इज हॅज हार्ड ॲज अ डायमंड. आणि त्याचं जे शरीर आहे किंवा त्याचा जो देह आहे तो हिऱ्याप्रमाणे कणखर आहे. सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. म्हणून त्याला कोणताही माणूस किंवा कोणतीही वस्तू इजा करू शकत नाही. हिज गोल्डन गेज फायरी आईज हॅव एक्स-रे विजन. नो वन कॅन डिवाइस हिम. इथे गेज म्हणजे एकटक नजर आणि फायरी आईज म्हणजे जळजळीत डोळे. एक्स-रे विजन म्हणजे क्षकिरण. सोन्याची एकटक नजर असणाऱ्या आग ओतणाऱ्या त्याच्या डोळ्यामध्ये क्षकिरणांसारखी नजर आहे. नो वन कॅन डिवाइस हिम म्हणजे त्याला कोणीही फसवू शकत नाही. सन वुकॉंग इज ब्रेव्ह अँड इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो ट्रिकस्टार. सन वुकॉंग ब्रेव्ह म्हणजे शूर आणि इंटेलिजंट म्हणजे हुशार. सन वुकॉंग हा शूर आणि हुशार आहे, पण त्याचबरोबर ट्रिक स्टार म्हणजे तो लबाड देखील आहे, फसवणूक करणारा आहे. ही लव्स टू हॅव फन. त्याला गंमत जम्मत करणे अतिशय आवडते. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. आणि त्याच्या जबरदस्त शक्तींपैकी काही शक्ती त्याला या कामामध्ये काय करतात, मदत करतात. ही हॅज अ वेस विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनीवन. त्याच्याजवळ एक पात्र आहे आणि हे पात्र कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला खेचून घेऊ शकते. इथे सक या शब्दाचा अर्थ चोखणे किंवा शोषणे असा होतो. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. एखाद्या कुलपाकडे केवळ बोट दाखवून तो त्याला उघडू शकतो. ही इज व्हेरी व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी ॲट अ ब्लिंक. म्हणजे तो अतिशय चपळ आहे आणि डोळ्याचे पातेही न लावताच तो अतिशय विशाल होऊ शकतो, तर अतिशय सूक्ष्म देखील होऊ शकतो. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज्ड हिज एनिमीज युझिंग दिस ट्रिक्स. आणि या शक्तीचा वापर करून तो आपल्या शत्रूंना कसा खिजवेल
किंवा चिडवत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. If you want to read about the adventure that Sun Wukong and his companion had on the way, you will find the stories in the English translation of Journey to the West. जर सन वुकॉंग आणि कंपॅनियन म्हणजे सन वुकॉंग आणि त्याच्या सहकाऱ्यांना आपल्या मार्गावर जी ॲडव्हेंचरस किंवा जी साहसे करावी लागली त्याबद्दल तुम्हाला जर वाचन करायचे असेल तर पश्चिमेकडील प्रवास या पुस्तकाच्या किंवा जर्नी टू द वेस्ट या इंग्रजी भाषांतरातील तुम्हाला कथा मिळतील. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स आणि त्यातील काही कथांवरती चित्रपट देखील काढण्यात आलेला आहे. व्हॉट वूड यू लाईक बेटर टू रीड हिज हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ युआन चॉंग्स ट्रॅव्हल ऑर टू रीड द फॅन्टॅस्टिक स्टोरीज ऑफ सन वुकॉंग. व्हॉट वूड यू लाईक बेटर म्हणजे तुम्हाला जे अधिक आवडेल ते युआन चॉंग यांच्या प्रवासाचे ऐतिहासिक वर्णन वाचणे की सन वुकॉंग यांच्या कल्पनारम्य कथा वाचणे. मे बी यू शूड रीड बोथ टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर. हॅपी रीडिंग. आणि तुम्हाला अधिक काय आवडतं ते पाहण्यासाठी तुम्ही दोन्ही पुस्तके वाचणे कदाचित अधिक उपयुक्त ठरेल आणि तुमचे वाचन आनंदी ठरो. पहा मुलांनो, आपण या पाठामध्ये युआन चॉंग यांनी केलेला प्रवास आणि या प्रवासादरम्यान त्यांना मदत करणारे तिघेजण सन वुकॉंग, मंकी किंग, झू बत्झी आणि शा वुजिंग यांच्याविषयी आपण माहिती पाहिली. This novel was written in Chinese language, but nowadays most of the world's good literature is translated into English. हे जे नॉवेल आहे किंवा ही जी कादंबरी आहे तर ती चायनीज भाषेमध्ये लिहिली गेलेली आहे. परंतु आत्ताच्या काळामध्ये जगामधले जे काही सगळ्यात चांगले साहित्य आहे ते सगळे साहित्य हे इंग्रजीमध्ये भाषांतरित होत आहे.